ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. ॲक्च्युली इंटरव्ह्यू हा जो सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक गोष्ट जी वाटते आपल्याला वाटतं त्याच्यापेक्षा आता कौस्तुभने जे सांगितलं की आपण बरेच जण सगळेच जण म्हणजे खूप मॉक देतो आणि महाराष्ट्राचं एक कमी रिझल्ट एक ते कारण आहे की आपले मॉक एवढे होस्टाईल असतात की मलाच भीती वाटते की आता हे आपली मुलं जेव्हा मॉक देतात तेव्हा ते नक्की काय समोरचे लोक करतायत. एक परीक्षित गोपटे तुम्ही काही लोकांनी नाव ऐकलं असेल, म्हणजे सिनियर पर्सन IPS ते झाले होते. तर परीक्षित गोपटे 240 मार्क पडले होते इंटरव्ह्यूमध्ये आणि व्हेन ही यूज टू गिव्ह द मॉक्स त्यांना सांगितलं की तुम्ही हातांची हालचाल करू नका, कारण जो जास्त हातांची हालचाल करतो त्याला एन्झायटी असते असा त्याचा अर्थ परीक्षक काढतो. तो म्हणतो की अरे पण मी हाताची जर घडी घालून बसलं तर मला बोलताच येत नाही, म्हणजे मी हाताची हालचाल करणारच. आणि मग ती हालचाल करून तो एवढी हालचाल करतो की आपलं त्या हाताकडेच लक्ष जातं. मग तो म्हणतो की ठीक आहे तुम्ही डोळे हाताकडे ठेवा आणि बोलणं माझ्या म्हणजे तुमचे कान माझ्या तोंडाकडे ठेवा, तुम्हाला ऐकू तर येत आहे ना, हात बघा आणि ऐका. पॉईंट आहे की आपण इतके प्रिज्युडायसेस इंटरव्ह्यूच्या बाबतीमध्ये जे आहेत. तर हर्ष तुझा काय अनुभव आहे या बाबतीमध्ये? सर इंटरव्ह्यू देणं, सिलेक्ट होणं आणि रिझाईन करणं ही हॉबीच झाली आहे माझी आता. म्हणजे मी शिक्षक इंटरव्ह्यू बेसवरच सिलेक्ट झालेलो, डेव्हलपमेंट ऑफिसर, त्याच्यानंतर MPSC मध्ये. आणि तुम्ही म्हणताय तसं मला एक मॉकचीच खूप भीती, म्हणजे ॲक्च्युअल इंटरव्ह्यूपेक्षा मॉकचीच जास्त भीती. त्याच्यामुळे यावेळेस मी कॉन्शियसली यावेळेस मॉक इंटरव्ह्यू देणं टाळलेलं. इंटरव्ह्यू हा ओव्हरऑल पर्सनॅलिटीचा भाग असतो आणि आपण केलेलं हे 1 महिन्यातलं प्रिपरेशन मला वाटतं दारातच घडून पडतं आणि आपण मध्ये तसेच जातो. मागच्या वेळी माझा इंटरव्ह्यू झाला त्यावेळेस मला पहिला प्रश्न विचारला त्यांनी, म्हणजे मी दिल्लीला पहिल्यांदाच गेलेलो. दिल्लीमधला पाण्याचा काय प्रॉब्लेम आहे आणि तू इथं दिल्ली म्युन्सिपल कमिशनर जर असेल तर काय करशील इथे एक्झॅक्टली. किंवा त्या इंटरव्ह्यूमधले सगळेच असे मला सिच्युएशनल प्रश्न विचारले त्यांनी. आणि त्या इंटरव्ह्यू नंतर मी असा अंदाज काढला की आपण जे करतोय म्हणजे बायोडेटा तर आपण ऑफकोर्स केलाच पाहिजे, पण आपण जास्तीत जास्त तयारी करण्यासाठी जी म्हणजे अँक्शियस होतो, इकडं धाव तिकडं धाव, नेट हे ते करण्याची ॲक्च्युअली गरज नाही. म्हणजे बी विथ युअर सेल्फ, बी युअर सेल्फ, म्हणजे आपण जसे आहोत तसे आपण राहिले पाहिजेत आणि ते तिथं प्रेझेंट करता आलं पाहिजे. आणि आपण UPSCची तयारी करणारे सर्वच विद्यार्थी तेवढेच गांभीर्यानं पूर्ण प्रिपरेशनच्या टप्प्यातून जात असतात, तेवढेच विचार करतात. फक्त ॲक्च्युअल वेळेला ज्यावेळेस आता आपण इंटरव्ह्यूमध्ये जातोय तर आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे ही सगळ्यांच्या मनामध्ये भावना असते. तर आपण जे केलंय आतापर्यंत त्याचं फक्त कंपोज करून जर आपण मध्ये जाऊ शकलो तर आपलं प्रेझेंटेशन, तिथला ओव्हरऑल इंटरव्ह्यू खूप चांगला होता. मला मनबीर सिंग सरांचं पॅनल होतं आणि खूपच म्हणजे कॉर्डियल, सगळेच्या सगळेच म्हणजे लोक तिथं तसे होते. तर तिथं मग ते आपल्यातलं काय जे ओरिजिनल आहे तेच काढण्याचा ते प्रयत्न करतात. मग आपण कितीही पुटं आपण लावून गेलेली असली तरी ती ओरिजिनलच जे आपल्यात जे बाहेर आहे ते तिथं पडतं. तर त्याच्यामुळं प्रिपरेशनपेक्षा आपण अंतर्मुख होणं जास्त गरजेचं आहे असं मला इंटरव्ह्यूच्या बाबतीत म्हणता येईल. एक नेहमीच महाराष्ट्राच्या काय सगळ्याच म्हणजे दिल्ली सोडून सगळ्यांच्या समोर एक प्रश्न असतो की दिल्लीचं काय, दिल्लीला जायला पाहिजे नाही जायला पाहिजे. जेव्हा मी आमचं प्रिपरेशन करायचो तेव्हा तर SIC सोडून दुसरं काही नव्हतंच. त्याच्यामुळे आयदर तुम्ही SIC तरी बाडबिस्तारा टाका किंवा मग दिल्लीत तरी जा. आज मला असं वाटतं की 10 वर्षांमध्ये पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, प्रामुख्याने पुण्यामध्ये आता बरेच क्लासेस चालू झालेले आहेत. सगळे आपापल्या परीने प्रयत्न करतात आणि याच्यामुळे पूर्वीसारखं वारं कमी झालेलं आहे. पण तरीसुद्धा तुमच्यातले काही मला असं माहिती आहे की काही लोक, 1-2 लोक तरी दिल्लीला कमीत कमी काही मार्गदर्शनाशी जाऊन आले होते. तर फॉर एक्झाम्पल नेहा, तू दिल्लीला काही दिवस गेली होतीस. नक्की महाराष्ट्रातल्या मुलांनी दिल्लीच्या बाबतीत नक्की काय धोरण अवलंबावं असं तुला वाटतं? माझ्या दुसऱ्याच अटेम्प्टच्या वेळी मी गेले होते दिल्लीला आणि ते पण प्रिलिम झाल्याच्या नंतर गेले होते. त्याच्यामुळं मी फक्त टेस्ट सिरीज केल्या दिल्लीला जाऊन आणि त्याच्यामुळे खरं मला पश्चाताप झाला, कारण त्या लोकांची लिहिण्याची पद्धत आणि एकूणच अभ्यास, पुस्तकं सुद्धा ती थोडीशी वेगळी वाचतात जी आपण महाराष्ट्रात वाचतो त्यापेक्षा. त्यामुळे मला ज्या काही कमेंट्स मिळत होत्या त्या पेपरवर, आणि मी ऑलरेडी एक मेन्स दिलेली होती, माझी लेवल कुठपर्यंत ते मला माहिती होतं, आणि ज्या कमेंट्स मिळत होत्या त्या एकदमच वेगळ्या होत्या. त्यामुळे मला असं वाटतंय की दिल्लीला जाण्याचा निर्णय जरी घेतला तरी तो जरा लवकरच्या स्टेजला घ्यावा. म्हणजे तुम्ही प्रिपरेशन जेव्हा सुरू करताय, म्हणजे पहिला जो तुमचे क्लासेस वगैरे असतील, मग तुम्हाला जायचं असेल तर त्याच स्टेजला जर आपण गेलो तर मग आपलं प्रिपरेशनच त्या लेवलनी चालू होईल. अटेम्प्ट चालू असताना दिल्लीला जाणं थोडंसं अवघड होतं, कारण मग आपलं सगळं आपण जिथे राहत असतो ते बदलून दुसरीकडे जाऊन सेटल होणं आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपला बराचसा वेळ जाऊ शकतो. दिल्लीचं क्लायमेट या पर्टिक्युलर पिरियडमधलं जून ते सप्टेंबरपर्यंत खूपच वाईट असतं, म्हणजे ते सहन करणं सुद्धा एक कसोटी असते. तर हे सगळं विचारात घेऊन जायचंच असेल तर अभ्यासाच्या सुरुवातीच्या स्टेजला जाणं जास्त चांगलं राहील.
तुला काय वाटतं विश्वजित त्याविषयी? खरं तर ॲक्च्युली आता या घडीला या प्रश्नाचं उत्तर तर जसं नेहा म्हणाली तसं खरं काहीच जायची गरज नाही असं माझं उत्तर आहे. कारण मी जेव्हा गेलो तो एका म्हणजे टेक्निकल कारणासाठी की फिलॉसॉफीचा या विषयाचा गायडन्स पुणे किंवा मुंबईमध्ये उपलब्ध नव्हता. या एका कारणासाठी मी दिल्लीला गेलो होतो. तिथं सुद्धा मी जनरल स्टडीजचं वगैरे कुठं काय फार मार्गदर्शन घेतलेलं नव्हतं. आणि ॲक्च्युली माझा एक मित्र होता जो ऑलरेडी सिलेक्टेड होता, विनायक पाटील. तर त्यानं मला अगोदरच तसं एक गायडन्स म्हणा किंवा एक मार्गदर्शन केलं होतं की दिल्लीला जाताना तिथं सुद्धा एक संसर्गजन्य वातावरण असतं. संसर्गजन्य म्हणजे तुम्ही जर ओरिजिनॅलिटी जपत नसाल तर तुम्ही त्या प्रवाहात वाहत जाता आणि त्याचा तुम्हाला ॲक्च्युली काहीच उपयोग होत नाही. आणि त्या परिस्थिती त्यावेळी अशी परिस्थिती होती की एक मत असं होतं की तुम्ही दिल्लीला गेलं म्हणजे तुम्ही पोस्ट निघाली. ओके, तर ते तसं तर महाराष्ट्रातल्या स्टुडंटनी आता विचार करायची खरंच काही गरज नाही. कारण अगदीच एक विनोदार्थानं बघायचं म्हटलं तर मी पहिली प्रिलियम दिल्लीमध्ये दिली होती आणि आत्ताचाच अटेम्प्ट मी पुण्यात राहून दिला होता. तर अगदी ढोबळ्या अर्थानं बघायला गेलं तर मी पुण्यालाच एक सक्सेसफुल डेस्टिनेशन म्हणेन. आपण थोडंसं आता समराईज करायचा प्रयत्न करूयात. ऑब्व्हियसली आपले काही प्रश्न शंका असतील, मी त्यातल्या त्यात आपल्या सगळ्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह क्वेश्चन्स जे असतात ते मी घ्यायचा प्रयत्न केला. त्या लोकांशी आपण पुन्हा एकदा जेव्हा प्रिलिम्स वगैरे जेव्हा संपतील तेव्हा विस्ताराने पुन्हा बोलूच यात. मला शेवटी कौस्तुभ तुझ्याकडे यायला आवडेल की या सगळ्याच जर आपल्याला समरायझेशन जर करायचं असेल की नक्की कशा प्रकारे एखादा प्रश्न बघावा किंवा एखादा आपलं जे काही आपण प्रिपरेशन जे करतो त्याचे शेवटी अंतिम परिणिती जेव्हा आपण उत्तर लिहिण्यामध्ये शेवटी मेन्सची जी असते, तर एखादा GSचा तू मागच्या वर्षीचा प्रश्न घेऊन तू अशी एखादी काही सगळ्यांना असं थोडंसं सांगू शकतोस? चालेल. मी ऍक्च्युली तिथे बोलताना सांगणार होतो नंतर, पण चालेल मी आता सांगू शकेन. GSचा सांगू का? चालेल, GS हे सगळ्यांना कॉमन आहे. अच्छा, दोन प्रश्न होते ऍक्च्युली ते. आणि त्या बाबतीत असं म्हणता येईल की वी हॅव द रिसोर्स रिच आफ्रिकन अँड साऊथ एशियन कंट्रीज रिमेन्ड पुअर फॉर डिकेड्स, एक्सप्लेन. तर पुन्हा एकदा प्रश्न जरा मराठीत पण सांग. व्हाय हॅव द रिसोर्स रिच आफ्रिकन अँड साऊथ एशियन कंट्रीज रिमेन्ड पुअर फॉर डिकेड्स, एक्सप्लेन. हा बहुतेक 15 ते 20 मार्काचा प्रश्न होता. आणि मला असं झालं होतं की आता काय काय एक्सप्लेन करणार याच्याबद्दल, कारण हा एकत्र फक्त तुमचंच भाष्य मांडण्याचा हे होता. आणि मग त्याबद्दल असं म्हणता येईल की एडवर्ड सईद सारखे जे अभ्यासक आहेत ज्यांनी थर्ड वर्ल्ड बद्दल खूप लिहिलं, माझ्या डोक्यात पहिल्यांदा ते आलं होतं. आणि मग एक लक्षात आले की इथे तुमचं फक्त ओपिनियन आहे की ते तुम्हाला मांडायचंय, इथे बाकी असं काहीच नाही की याला काही आदर्श उत्तर आहे असं मला वाटलं तेव्हा. आणि त्यानंतर मग मी लिहायला लागलो. तर त्याबद्दल असं सांगता येईल की मग तुम्ही ते कसं जोडता, या प्रश्नाला तुम्ही जे पाहिलंय त्याच्याशी कसं जोडता. आणि मग ती लिंक जोडता येते की जर आपण पाहिलं तर साम्राज्यवाद, नवसाम्राज्यवाद, 1991 नंतरचं बदललेलं जग आणि 91 नंतर रिसोर्स मिळवण्यासाठी फर्स्ट वर्ल्डचे चाललेले प्रयत्न, हे सगळं जर तुमच्या डोळ्यासमोर येत असेल तर ते तुम्हाला कुठल्या कुठल्या उदाहरणातून दिसतं, ती उदाहरणं द्या आणि हा प्रश्न लिहा, असं मला सोपं लक्षात आलं. आणि त्यामुळे मी एक म्हणता येईल की समराईज जर तुम्ही म्हणताय तर एक की पूर्ण प्रक्रियेकडे निव्वळ माणूस म्हणून पाहता आलं पाहिजे. म्हणजे हे फिलॉसॉफिकल वाक्य म्हणून म्हणत नाहीये, पण ते खरं आहे की तुम्ही त्या प्रश्नाकडे हा प्रश्न आहे आणि याच्यात हे 10 मुद्दे आहेत आणि हे मी मुद्दे मांडणार आहे, अशा अप्रोचनी गेलात तर UPSC गंडवते तुम्हाला. ते शेवटी तुमच्याकडून काढून घेते की तुम्ही खरे काय आहात. आणि असं असेल तर तुम्ही त्या प्रश्नाकडे किती जाणीवपूर्वक पाहिलेलं आहे, माणूस म्हणून तुम्हाला नक्की त्याच्याबद्दल काय वाटतंय, आणि मग अभ्यास करताना तुम्ही त्या प्रश्नासाठी नीट वाचलेलं आहे का, की नुसतं तुम्ही माणूस म्हणून पाहताय आणि मला हा खूप मोठा प्रश्न आहे असं म्हणून बाजूला पडायचंय, असं नाहीये. तर या 3 टप्प्यातून जर तुम्ही पाहत असाल तर तो प्रश्न टॅकल करता येतो असं मला वाटतं. मला असं वाटतं आपण आज जे सुरुवातीला मी तो आपण एक विनोदापासून चालू केलं होतं, तर आपण ठरवूयात की आपण आता किती सक्सेसफुल झालो. पण नॉर्मली 5-10 मिनिटाची भाषणांपेक्षा मला असं वाटतं की कंबाईनली थोडासा एक चांगला प्रयत्न आपला झाला. मी सगळ्यांना ऑब्व्हियसली विनंती करेलच की एकदा ह्या प्रिलिम्सचा सगळा एक माहोल संपला की
की त्याच्यानंतर तुम्ही प्रत्येकाने येऊन विस्ताराने विद्यार्थ्यांशी पुन्हा एकदा चर्चा करावी 2-2, 3-3 तास, कारण तुमचा सगळा जो अनुभव जो आहे. मी धन्यवाद देतो या सगळ्यांना आपल्या वतीने. आणि